ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झालाय आणि यात हाकेंच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय। हाकेंच्या जीवावर कोण उठलंय, सातत्याने कोण हल्ले करतंय असे प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होत आहेत। तर प्रसिद्धीसाठी हाकेंची स्टंटबाजी असल्याचा आरोप मराठा आंदोलक जरांगे करतात। बघूया त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। स्वतः आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे, हल्ला करून घ्यायचे, तर कोणाला टाइम हल्ला फल्ला करायला। याला पहिल्यांदा वेड्याच्या इस्पितळात ऍडमिट करा। हा मनोरुग्ण आहे, याच्या डोक्यावर पहिल्यांदा परिणाम, याला पहिले शॉक द्या। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर अहिल्यानगर जिल्ह्यात हल्ला झाला। पाथर्डी तालुक्यात ओबीसी मेळाव्यासाठी जाताना अज्ञातांनी त्यांच्या कारवर हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत। सुरक्षेसाठी सोबत असलेल्या पोलिसांनी हाकेंना सुरक्षित बाहेर काढलं। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 3 अटक केली। प्रसिद्धीसाठी काही जण स्वतःच दगड मारून घेतात असा आरोप मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी केलाय। हे काय असलेल्या लोकांकडे लक्ष देऊन जे जातीवाद करतात किंवा स्वतःची जात सोडून परळीच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे, हल्ला करून घ्यायचे, तर कोणाला टाइम हल्ला फल्ला करायला। कोण टाइम हे न असल्यावर कोण शितू करीत असते, गोत काय दगड टाकेन कोण। तुझ्या या बेसुमार बावळटपणामुळे महाराष्ट्रामधलं हे वातावरण निर्माण झालंय। अरे ह्याला नेता कसा बनवला आमच्या या राज्यकर्त्या जमातीनं? अरे तुम्ही राज्यकर्ती जमात, लाज वाटते तुम्हाला? असल्या हरामखोर, परत म्हणाला माझा शब्द घसरला, शिवी आली तोंडात। या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालाय। याला पहिल्यांदा वेड्याच्या इस्पितळात ऍडमिट करा। याला इथल्या गावगाड्यातल्या ओबीसींना जगू द्यायचं नाहीये। आम्ही काय आमचा पर्सनल त्याच्या बांधाला बांध रेटायचा का या जरांगेच्या? अरे आम्ही ओबीसीच्या हिताची बात बोलतोय, आम्ही आरक्षणाची बात बोलतोय आणि तू बोलतो स्टंट करतोय। अरे आरोपी आहेत, बघ ना कोण आरोपी आहे। आता अटक पण झाली, घेतोय का माघार तू हा शब्द बोललेला? हा मनोरुग्ण आहे, याच्या डोक्यावर पहिल्यांदा परिणाम, याला पहिले शॉक द्या। लक्ष्मण हाके हे अहिल्यानगरवरून पाथर्डीकडे जात असताना हा हल्ला झाला। नगर बायपास जवळच्या एका हॉटेलवर 8 ते 10 जणांच्या जमावाने हाकेंच्या गाडीवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला। विशेष म्हणजे लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी फेसबुक पोस्ट करत आपले शत्रू वाढत जात असल्याचं म्हटलं होतं। लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात होते। अहिल्यानगर बायपास रोडवरच्या एका रेस्टॉरंटमध्ये ते नाश्त्यासाठी थांबले। नाश्ता करून परत जात असताना काही इसमांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला। काठ्या घेऊन आलेल्या या जमावाने हाकेंची गाडी फोडली। यावेळी हाकेंसोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना गाडीतून सुखरूप बाहेर काढलं। टार्गेट करून आम्हाला घरातनं बाहेर निघाल्यापासून आमच्यावर पाळत ठेवली जाते। गाड्यावर हल्ले केले जात आहेत। माझ्या एका सहकार्याचे दोन्ही हात मोडून टाकलेले आहेत, पाय मोडलेला आहे, डोक्यात वार झालेले आहेत, तरीही आरोपी सापडत नाही। या शासनाने आमच्या आरक्षणाचं संरक्षण केलं नाही, आमच्या दीनदलितांचं संरक्षण केलं नाही आणि आता आमच्यावरती हल्ले होत आहेत, आमचंही संरक्षण करू शकत नाही। त्यामुळं आम्ही ओबीसी बांधवांनी महाराष्ट्रात राहायचं का नाही राहायचं एवढं आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरच्या हल्ल्यानंतर ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। ओबीसी कार्यकर्त्यांनी भगवानगडासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। नवनाथाबाची गाडी जाळली, पवन करवरकर सारख्यावरती आज जीव मृत्यूशी झुंज देतोय, तरी देखील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कसल्याही प्रकारे दक्षता घेता येणार। बीड जिल्ह्याचे पुढारी जे बोंबलत होते ना, जातीवाद उठले की त्यांना बराळत होते। 4-6 महिने बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद कुणी पेरला? आज तुम्ही पवन करवरकर हल्ला झाला, हाके साहेबावरती हल्ला होतोय, तुम्ही का बोलत नाहीत? हाके साहेबावर 10 ते 12 हल्ले झाले, त्यांच्या मुलावर हल्ले झाले, आणखी सरकार किती अंत पाहणार आहे? फडणवीस साहेबाला विनंती आहे की तुम्ही आणखी किती अंत पाहणार आहेत? आमचे काही तुम्हाला आणखी मुर्दे पाहिजेत का? शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ज्यांनी बी हे हल्ले केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, ही आमची विनंती आहे। नसता आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू। आपल्या भाषणातून लक्ष्मण हाके सातत्यानं विखारी टीका करतात, दंड थोपटत अरेला कारेची भूमिका घेतात। त्यामुळे त्यांच्या विरोधात संताप उसळत असतो। परिणामी लक्ष्मण हाकेंवर आतापर्यंत 3-4 वेळा हल्ल्याचा प्रयत्न झालाय। मात्र यामुळे 2 समाजात नाहक तेढ निर्माण होतीये। उमेर सय्यदसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।